नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता मग मी किचनमध्ये भेंडीची भाजी बनवू राहिली जरा, कारण आज सकाळी भाजी मटकीची बनवलेली. तर ती भाजी आज जास्त बनवली होती मी, कारण म्हटलं अनिकेत आणि मी पण ती मटकीची भाजी खाऊ दोघं दुपारच्या जेवणाला, म्हणून मी जरा जास्त बनवली. पण आधी तिला तीच भाजी दिली होती आणि म्हटलं आता ती आल्यानंतर ती भाजी खायला जरा कंटाळवाणी करेल ना, मग तिचा मूड जरा ऑफ होईल. तर म्हटलं चला तिच्यासाठी थोडीशी भेंडी बनवते. मग भेंडी तिला खूप आवडती आणि भेंडी असली का मग खुश होती ती. तीच जर भाजी बघितली परत मटकीची तर परत तिला जरा खायला नको वाटन. भेंडीची भाजी असली की कशी जरा दोन घास जास्त खाते ना. तर म्हटलं चला पटकन भेंडीची भाजी बनवूया. सकाळचं कामं झाली सगळी, कपडे वगैरे धुवून टाकली, सगळं झालं. कपडे ती मी अगोदरच धुवून टाकत असते आणि म्हटलं चला पटकन भाजी बनवून घेऊ आणि मग तिला घ्यायला जाऊ, कारण 12 वाजलेत ऑलमोस्ट आता. आणि भेंडीची भाजी तोपर्यंत होऊन जाईल. भेंडीच्या भाजीला काही जास्त वेळ लागत नाही. म्हटलं चला तिच्यासाठी एवढी बनवावी भेंडीची भाजी, ती पण खाईल. आणि अनिकेतला नाही एवढी आवडत भेंडी, तो मटकीच खाईल आज. आणि इकडे वरण भात पण लावलाय मी. आज मला जरा चटणी पण बनवायची शेंगदाण्याची, पण ती आता नाही होणार. आता ती दुपारच्या नंतर मी बनवणार चटणी वगैरे, कारण आता टाइम झालेला आहे आणि टाइम कसा जातो सकाळचा काही कळतच नाही. मला तर टाइमच पुरत नाही दिवसभर. काही ना काही चालूच असतं. पण बरं आहे, थोडस काम असलेलं बिझी असलेलं माणूस बरं असतं, गुंतून राहत त्याच्यात मस्त. तर साधी सिंपल अशी भेंडीची भाजी बनवणार आहे मी, आपली कांदा वगैरे टाकून. तिला खूप आवडते भेंडी, काय माहिती तिला कसं काय एवढी आवडते. अगोदर चपाती सोबत खाते आणि नंतर उरली का भेंडीची भाजी नुसती स्पून मी तशीच खाऊन घेते. तर मंडळी हे बघा, इथं आपली भेंडीची भाजी रेडी आहे मस्त अशी. आणि इकडे कढईमध्ये मटकी आहे, इथे वरण भात आहे. वरणला मी फोडणी नाही दिली अजून, मी आल्यावरच फोडणी देणार आणि नंतर मग लगेच आम्ही गरम गरम जेवायला घेऊ. आता मी जाते पटकन तिला घ्यायला, आता वाजलेत 12:30 आणि तिला घेऊन येते आणि मग नंतर मी तुमच्याशी बोलते. चला, जाता जाता एक चॉकलेट खाऊया. तर मंडळी शाळेतून आलो आणि बघा या पोरीने लगेच वॉटरमेलन काढलं खायला. आल्याबरोबर रस्त्यानेच मला विचारते की फ्रीज मध्ये ठेवलं होतं का. म्हटलं अगोदर जेवण कर, भेंडीची भाजी बनवली. तर म्हणती तुला माहिती आहे ना मी भेंडीची भाजी तर खाणारच आहे, मग मला आता वॉटरमेलन खायचं आहे ना. का बरं? थंड आहे म्हणून. आणि तिला आवडतं वॉटरमेलन. अर्धी टोकरी घेती आणि स्पूननी खाती. आता कट करून राहिली, बघू आपण कसं निघतंय. आणि तिला फ्रुट्स जवळजवळ बरेच सगळेच आवडतात आहे ना. फक्त अनिकेतला नाही, अनिकेतला असं द्यायला लागतं. कोणता कलर असेल? कोणता कलर असेल सांग? रेड. वाव, मस्त निघले हा. अनिकेतला ना फ्रूट खाण्याचं म्हणजे असं नादच नाही, म्हणजे वेळच आहे की नाही. का ना का तसं नाही हे का, मग ते उरलं तरी खाता येतं. ती काय करते की अर्ध घेते आणि मग त्याच्यात काही काही राहिलं का मग ते तसंच राहतं, किंवा मग ज्यूस करून पिती त्याच्यात. आणि मी काय बोलत होती की अनिकेतला ना असं द्यायला लागतं. स्वतः असं तिथून घेतलंय टोकरीमधून फ्रुट्स आणि खाल्लंय असं नाही. तशी ही तिथं बसलेली असते की बनाना घेईल खाईल, ग्रेप्स घेईल खाईल. आता वॉटरमेलन काढलं फ्रीज मधून, धुतलं आणि घेऊन आली खायला आहे ना. आणि भेंडी चपाती कधी खायची? भेंडी चपाती याच्यानंतर खायची. आणि तिला ताट छोटं पडायला लागले आता, है ना. दादू चल ना, धर नाही पडू, मस्त नेलेला आले. चल
अरे खा ना एक. तुला काहीच नको खायला. घ्या तुम्ही. कसं आहे गोड आहे. हळूहळू टसका लागत. ते काढून ठेव ना मग तुला खाता येईल. दाखव मी काढून देऊ. आता आम्हाला जेवण करायचंय पण हिने कापलंय आता हे वॉटरमेलन. चला एक फोड खाऊया. आणि केतला बोलवलंय तर तो काय आहे ना बोलला मला नाही खायचं. या तुम्ही पण खायला. मस्त गरम गरम उन्हातून आल्यावर थंड थंड वॉटरमेलन आहे ना. तुझ्या लक्षात होतं का आणलेले वॉटरमेलन? आणि काल मार्केटला गेली होती ना तेव्हा घेऊन आली वॉटर. ती पण आली होती माझ्यासोबत. वॉटरमेलन परत खरबूज पण आणलंय मी. मस्त मिळाले मला. हे वॉटरमेलन 40 ला होतं आणि खरबूज 60 ला. दोन मोठे मोठे छान असे. आणि चटोरी आधी होती ना. चटोरी आधी ती होती माझ्यासोबत पिशवी धरू लागायला मला. चला तर मंडळी आता थोडस वॉटरमेलन खाते. जेवायला घेते पुढं आणि मग नंतर बोलते तुमच्या सोबत मी. तर मंडळी आता आली किचन मध्ये. स्वयंपाक करायचा आहे. रात्रीचं जेवण बनवायचंय. काय बनवावं ते पण सुचना आहे. चला सगळ्याच गृहिणींना पडलेला मोठा प्रश्न की भाजीमध्ये काय बनवावं. बघते आता काहीतरी फ्रीज मध्ये आणि बनवते. हो साहेब काय बनवू सांगा ना. काय भाजी बनवू? भाजी काय बनवायची मग? काळ्या मसाल्यातली बनवायची का? फ्लावर वगैरे बनवू का वांग बनवू? फ्लावर का वांग? फ्लावर आहे, वांग आहे, दोडका आहे. काय बनवू? वांग का दोडका बनवू? तुम्हाला आवडतं ना दोडका? दोडका बनवा. ठीक आहे. आणि मग काय दिवसभर गरम झालं का? लय गरम होते आता हल्ली इकडं. तर मंडळी चला आता रात्रीचा स्वयंपाक बनवून घेते आणि मग बोलते नंतर है ना. साहेब टाइम झाला. साहेबांना लागली भूक आता. पण म्हटलं चला थोडेसे शेंगदाणे फोडून घ्यावा. साहेब आपण बसले होते. आणि मंडळी बघा आदिती इथं काय खाती. काय खाती बाळा तू? भाजी. आणि हे काय खाती? आणि मी जो मसाला भाजीसाठी वाटला होता ना तो मसाला आणि बाजरीची भाकरी खातीये. खूप छान लागतो हा मसाला आहे ना. तिला खूप आवडतो. मी असं मसाला वाटला का मग ते मला म्हणत असते मला मसाला काढून ठेव. आणि बाजरीची भाकरी खाती माझी आदिती आहे ना. आवडतं ना तिला. खूप आवडतंय मसाला. खूप छान लागतो हा मसाला असा भाकरीसोबत. चला आता जेवायलाच घेऊया. हां तर मंडळी माझा स्वयंपाक आता रेडी झाला आहे आणि आता मी पुढं घेऊ राहिले जेवायला. काही सामान नेऊन ठेवलं आहे तर म्हटलं तुम्हाला एकदा पटकन दाखवून घ्यावं. हे बघा मी मस्त अशा ज्वारीच्या भाकरी बनवल्यात आज रात्रीच्या जेवणासाठी. याच्यामध्ये दोडक्याची भाजी बनवली आहे छान अशी काळ्या मसाल्यातली. आणि आधी तिने त्याच्यातला जो मसाला होता ते खाल्ला. तिला बाजरीची भाकरी बनवली होती. तिला त्याच्यासोबत बाजरीची भाकरी खायची होती. आणि मस्त असा कांदा आणि टोमॅटो घेतले. आणि हे बघा मी छान अशी लसणाची चटणी बनवली आहे. एक चांगला मोठा कांडी लसूण घेतला. तीळ आपले भाजलेले तीळ शेंगदाणे आणि मिरची. तर छान लसणाची चटणी घेतली आहे. चलता तर आता चला आम्ही मस्त आता जेवण करून घेतो. आज सगळं जेवण झालेलंच आहे पण आता आम्ही तिघंजण जेवून घेतो. आणि मग आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.